चिकलठाणा या ठिकाणी होणार होता, पण काही कारणास्तव तो प्लॅटफॉर्म नंबर 5 ला झाला आणि 24 डब्याची पिट लाईन ही आपल्या जालना या शहरात गेली। मी आता अधिकाऱ्यांशी भेटलो, व्यवस्थापक जे आहे छत्रपती संभाजीनगरचे, त्यांच्याशी मी बातचीत केली त्या संदर्भात की आपली 24 डब्याची जी पिट लाईन होती ती 16 डब्यावर आणली। 98 कोटी रुपये जे सँक्शन झालेले होते बजेटमध्ये ते आता 28 कोटी रुपये देऊन आपलं भिस्त गोंगडं जे म्हणतो आपण ते आपल्याला इथं दिसून आलं। मी म्हटलो की आपला माल धक्का जो आहे प्लॅटफॉर्म नंबर 5 चा तो हलवून ज्या पद्धतीने आपण याच्यामध्ये करणार आहे दौलताबाद ठिकाणी करणार आहेत असं ते म्हणाले। माझा एक मनाचा उद्देश आहे की आपण जे मनमाडला जातोय, जे छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्याला जंक्शनचं स्वरूप प्राप्त झालं पाहिजे अशी आपली मागणी आहे सर्व छत्रपती संभाजीनगरची। हा पण मुद्दा आपल्याला एक चर्चेत दिसतोय। दुसरा नांदेड असेल, लातूर असेल, आपल्या सगळ्या मंजूर झालेल्या अर्थसंकल्पात छत्रपती संभाजीनगरला ज्या गाड्या मंजूर होतात त्या सगळं पळवण्याचं काम करतात। आता जे नवीन आपली जी गाडी चालू झाली वंदे भारत तीही मागणी झाली का ती नांदेड पर्यंत करा, याबाबत काय वाटतं? 100% ना, आपली जनशताब्दी असो किंवा बऱ्याचशा ज्या रेल्वे लाईन आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या गाड्या पळवण्याचं काम हे छत्रपती संभाजीनगर मधून बाहेरच्या लोकांचं चालू आहे। कारण साऊथचं जर बघितलं आपण, नांदेड जंक्शन तर आहेच, पण यार आम्हाला छत्रपती जंक्शनची पण मागणी आम्हाला पाहिजे ना। आज मराठवाड्याची राजधानी कोणती आहे? छत्रपती संभाजीनगर आहे। पण छत्रपती संभाजीनगरच्या ठिकाणी वंदे भारत ही एक्सप्रेस जालनापर्यंत आहे आणि नांदेडकरांचं म्हणणं आहे की ती आमच्या पर्यंत आली पाहिजे। मग हा कुठेतरी छत्रपती संभाजीनगरवर अन्याय होतोच ना। म्हणजे प्रत्येक नांदेडवाल्यांना वंदे भारत स्पेशल दुसरी गाडी मिळू शकते, पण त्यांना आपलीच गाडी का पाहिजे, काय वाटतं? काय विषय माहिती का, आपल्या ताटातलं जी भाकरी आहे ती 100% नांदेडच्या लोकांना पाहिजे। म्हणजे साऊथच्या लोकांना स्पेशली जर म्हटलं तरी तो फिनोमिना हा लावण्याचा प्रयत्न करतोय। मला एक विचार करा, हजारो कोटीचं बजेट या रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी दिलं जातं, मराठवाड्याच्या विकासासाठी पण बरंचसं बजेट दिलं जातं। आज जर बघितलं 400-500 कोटी रुपये आपल्या पाठीमागच्या बजेटमध्ये आपल्या इथे सँक्शन झाले, पण ह्या 400-500 कोटीचं झालं काय? जसं आता कन्नड जो मार्ग आहे, चाळीसगाव कन्नड दौलताबाद, हा मार्ग कधी होणार? पुणे आपला छत्रपती संभाजीनगर मधून जे युवक जातात पुण्यामध्ये शिक्षणासाठी, तर ह्या ठिकाणी आपला एक निर्णय होता की छत्रपती संभाजीनगर ते पुणे अशी एक रेल्वे रूट हा झाला पाहिजे। त्याचं काम कुठपर्यंत आलं? म्हणजे जो अन्याय आहे, आज जर बघितलं तर इंग्रजांनी सर्वप्रथम भारतात जी केली ती रेल्वे कनेक्टिव्हिटी पुढे गेली, त्यामुळे भारताचा विकास झाला। साहेब, छत्रपती संभाजीनगर जगाच्या इतिहासावर आहे, पर्यटनाची राजधानी आहे, पण इथे पर्यटनाचं जे स्वागत होतं छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन उतरल्यावर ते रिक्षांच्या याच्यानी आणि ह्या रिक्षा चालकांच्या बेशिस्तीचं वर्तन छत्रपती संभाजीनगर मध्ये होतंय पर्यटकांना, जागतिक पर्यटकांना। काय वाटतं, कसं बघायचं? 100% आपली दुराव्यवस्था ही ह्या प्रशासनातून दिसून येते। आपलं छत्रपतीचं जे छत्रपती संभाजीनगरचं जो आपला आरसा आहे तो पारदर्शक पाहिजे। बाहेरचा पर्यटक ज्यावेळेस आला पाहिजे तो अभिमानाने म्हटला पाहिजे की नाही, इथली जी वास्तू आहे, इथले ज्या गोष्टी आहे, वेरूळ लेणी झाल्या, अजिंठा लेणी झाल्या, ज्या पर्यटकाच्या ज्या गोष्टीने आपलं छत्रपती संभाजीनगर ओळखलं जातं, ते आज कोणत्या दिशेने चाललंय हे खरंच शोकांतिका आहे। आज मित्रांनो विचार करा ना, 27 नंबरला सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणारा छत्रपती संभाजीनगर शहर आहे, जिल्हा आहे, आणि आज तो जिल्हा ह्या ठिकाणी बऱ्याचशा ज्या गाड्या पळवल्या जात आहे, नांदेड ठिकाणी असो, साऊथच्या येणे लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहे त्या ठिकाणी पळवल्या जात आहे, तर ह्या ठिकाणचं कुठंतरी विकास हा खुंटला जातोय का? आज प्रत्येकाच्या मनातला प्रश्न आहे। धन्यवाद। आपलं नाव? विकीराज पाटील।